झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। काल सणाच्या दिवशी अख्खं घर हसतं खेळत होतं आणि आजही असं व्हावं। बाबा तुम्ही प्लीज पोलिसांना फोन करा ना। अनन्या, तुम्ही दोघी जरा शांत राहा। ही वेळ खचून जाण्याची नाहीये। ॲब्सोल्युटली राईट दादासाहेब। मॅडम, अनन्या, हे बघा, आता आपण खचून जायचं नाहीये। हां, आपण आपले होप्स हाय ठेवूया। आपली वेदा लवकरच घरी येईल। हो ना, वेदा आजच घरी आली ना तर सोन्याहून पिवळं होईल अगदी। मी देव पाण्यात ठेवू का? अगं तू कसं ठेवशील? अजून तू सून व्हायचीस या घरची, नाही चालणार। मी देवापाशी दिवा लावते। अरे दामोदर काका, हा, दामोदर, काय झालं? काय म्हणाले पोलीस? मी इन्स्पेक्टर सोनावणेंना भेटलो। त्यांनी तपास चालू केलाय, काळजी करू नका। तपास सुरू केलाय ना त्यांनी? नक्की? हो, तपास सुरू केलाय, पण पूर्वी कसं होतं ना, कायदा वेगळा होता। म्हणजे एखादी व्यक्ती हरवल्यानंतर 24 तासांनी पोलीस कंप्लेंट लिहून घ्यायचे आणि मग तपास सुरू करायचे। पण आता कायदा बदललाय आणि त्यात लहान मूल हरवलं ना तर पोलीस यंत्रणा लगेच कामाला लागते आणि तपास सुरू करते। त्यामुळे आपली वेदा सापडेल, काळजी करू नका। हो हो, आपली वेदा नक्की सापडेल। खरं तर ना हे सगळं त्या मीरामुळे झालेलं आहे। दादा, वहिनी, तुम्हाला राग येईल पण तुम्ही खरंच तिला खूप लाडावून ठेवलंय। ती नोकरांची कामं करतच नाही। आता मला सांगा, कुठला प्रामाणिक नोकर ही अशी एवढी मोठी चूक करेल सांगा? नर्मदा, यात प्रामाणिकपणाचा प्रश्न कुठे येतो? वेदा लहान आहे। मीराची नजर चुकून कुठेही झालं तिला कितीसा वेळ लागणार आहे? सर्वस्वी मीरा दोषी असं नाही वाटत आहे मला। नाही आई, ही मीराची चूक आहे। वेदाच्या बाबतीत हा हलगर्जीपणा मला नाही आवडलाय। खरं तर माझी चूक आहे। मीच कमी पडले। इतके दिवस मी त्याला जपलं, कालच कसं दुर्लक्ष झालं माझं तिच्याकडे मला कळतच नाहीये। नाही नाही माया, इट इज माय फॉल्ट। माया, माया, तू उगाच स्वतःला दोष देऊ नकोस। आणि तुम्ही आता सगळे जरा शांत राहा। एकदा वेदा सापडू दे, मग मीराबद्दल काय निर्णय घ्यायचा ते मी ठरवीन। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।